नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. संपूर्ण जगाचं लक्ष काल लागलेलं होतं ते इराणचे विदेश मंत्री अब्बास आगाची हे रशिया भेटीसाठी गेलेले होते आणि तिथे काय नेमकं निष्पन्न होतंय ह्याच्यावरती इराण युद्धाची दिशा ठरवली जाणार ही गोष्ट उघड होती. एक क्लिअर आहे की जोवर रशिया आणि चीन यांची संमती नाही तोपर्यंत इराण युद्धामध्ये तोडगा निघू शकणार नाही ही वस्तुस्थिती होती. आराघची यांनी एक काम केलं, ते पहिल्यांदा पाकिस्तानात गेले, मग तिथून ते ओमानमध्ये गेले, ओमानमधून ते रशियाला गेले आणि रशियातून मायदेशी परत जाण्यापूर्वी ते पुन्हा पाकिस्तानात गेले. तेव्हा हा जो सगळा दौरा जो आहे ना, आणि ते 2 वेळा पाकिस्तानात गेले, ह्या सगळ्या ज्या दिशा आणि घडामोडी या जरी गुलदस्त्यात असल्या तरी देखील कुठून ना कुठून तरी थोडेसे किरण मिळतात आपल्याला, कवडसे मिळतात म्हणू आपण, तशी अवस्था आहे. पहिली एक गोष्ट आपण क्लिअर डोक्यात ठेवली पाहिजे की इराणला जर का तह नको असता तर आराघची असे पाकिस्तान, ओमान, रशिया, परत पाकिस्तान हा प्रवास त्यांनी केलाच नसता. ते त्यांच्या मायदेशामध्ये सुरक्षित आहेत. तिथून बाहेर पडण्याचीच काय गरज होती? ह्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी इराणला सुद्धा तोडगा हवा आहे. आणि अमेरिकेला तर हवाच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आपले उपराष्ट्राध्यक्ष तिथे पाठवणार होते. त्यांनी तर सांगितलं होतं, तोडगा होत असेल, समझोता होत असेल, तर मी स्वतः पाकिस्तानात जायला तयार आहे. तेव्हा अमेरिका उत्सुक आहे. संपूर्ण मध्यपूर्व उत्सुक आहे. कदाचित अख्खं जग सुद्धा उत्सुक आहे. कारण हा जो क्रायसिस आहे, आणीबाणीचा प्रसंग हा फार ताणला जावा अशी कोणाचीच इच्छा नाहीये. तेव्हा आराघची मुळामध्ये काय निरोप घेऊन पाकिस्तानला गेले आणि तिथून त्यांनी पुढचं प्रयाण केलं, ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे. पहिलं म्हणजे त्यांनी पाकिस्तानमधून आता नवीन ताजी परिस्थिती काय आहे अमेरिकेची आणि त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल. तिथून ते ओमानमध्ये कशासाठी गेले, तर 27 फेब्रुवारी पर्यंत ओमानच मध्यस्थी करत होता. त्यामुळे ओमानला बऱ्याचशा पॉइंट्सची समज आहे आणि ओमान आजच्या घडीला कदाचित मध्य पूर्वेमध्ये जे काही निरोप द्यायचे ते निरोप ओमानतर्फे दिले जाऊ शकतात. तेव्हा तिथून मग ते गेले ते रशियामध्ये आणि ते मॉस्कोमध्ये नाही भेटले, ते सेंट पीटर्सबर्गला भेटले. हे महत्वाचं आहे. सेंट पीटर्सबर्ग जे आहे ते युरोपच्या जो किनारा आहे रशियाचा त्या बाजूकडे आहे आणि म्हणजेच पुतिन यांनी दाखवून दिलं की पाश्चिमात्य एका शहरामधून मी ही बोलणी करतो आहे. तेव्हा आराघची तिथे पोहोचले आणि त्यांचं जंगी स्वागत झालं, उत्स्फूर्त स्वागत झालं. बोलणी काय झाली असतील ह्याची आपण कल्पना करू शकतो. पण पुतिन यांनी जी विधानं केली ती आता इथे कळीची ठरणार आहे आणि त्याच्यात पुतिन यांनी इराणी जनतेचं कौतुक केलं. अत्यंत शूर लढवय्या जनता आहे आणि ती ज्या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देते आहे त्याच्याबद्दल त्यांना धीर दिला, त्यांना शाबासकी दिली. पुढे पुतिन यांनी एक महत्वाचं वाक्य म्हटलं आणि त्या मला वाटतं त्या एका वाक्यामध्ये सर्व सार आलेला आहे या सगळ्या संघर्षाचं. त्यात पुतिन असं म्हणाले की इराणचं सार्वभौमत्व हे त्याच्यासाठी सर्वात मोठं आहे आणि तो त्याच्यासाठी लढा देतो आहे. आता ह्याचा नेमका अर्थ काय आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. सार्वभौमत्व कशासाठी असतं एखाद्या देशाला? तुमच्या भूमीवरती तुमचं राज्य असावं, तुमच्या विचाराने चालावं आणि दुसऱ्या कोणाची धोरणं तिथे स्वीकारण्याची तुमच्यावर सक्ती नसावी. याचाच अर्थ सार्वभौमत्व. थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजे खूप मोठी कल्पना आहे, पण या संघर्षाच्या दृष्टिकोनातून हा विचार केला तर आपल्याला समजतं. म्हणजे धोरणात्मक स्वायत्तता म्हणजे सार्वभौमत्व असं जर का आपण पुतिन यांच्या वक्तव्याचा अर्थ घेतला तर पुतिन असं म्हणतात की इराणला त्यांचं सार्वभौमत्व महत्वाचं आहे आणि त्यासाठी ते लढा देत आहेत. तेव्हा इराण कुठल्याही परिस्थितीमध्ये सार्वभौमत्वावर तडजोड करणार नाही असं पुतिन सांगता आहेत. आणि मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं रशिया करायला तयार आहे.
असं दुसरं त्यांचं वाक्य आहे. तेव्हा या दोन्ही वाक्यांच्या ते म्हणतो ना आपण नदीचे किनारे आहेत ते. एक तट ह्या बाजूचा, एक तट ह्या बाजूचा. म्हणजे एका बाजूला मध्य पूर्वेमध्ये शांतता हवी आहे, दुसऱ्या बाजूला इराणला त्याचं सार्वभौमत्व टिकवायचं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, की रेजिम चेंज म्हणून जे अमेरिका बोंबलत होती, त्यामध्ये काहीही तथ्य असणार नाही. राजवटी बदलावरती जो भर दिलेला होता अमेरिकेने, सुरुवातीला कोणालाही प्रश्न विचारला की सांगायचं, "नाही, नाही, आम्हाला राजवट बदलायची आहे तिकडे." अरे बाबा, राजवट इतकी लवकर बदलत नसते आणि इतक्या सोप्या रीतीने बदलत नसते. तेव्हा अमेरिका आता त्याच्यात नाक खुपसणार नाही. ती एक रेड लाईन असल्याचं पुतिन यांनी सांगितलेलं आहे. सार्वभौमत्वाचा दुसराही अर्थ असा आहे, की 2 आहेत. एक होर्मुझ बद्दलचा निकाल आणि दुसरा न्यूक्लिअर मटेरियल बद्दलचा निकाल. तो होर्मुझ बद्दल सार्वभौमत्व आणि होर्मुझ ह्यांचा जर का एकत्रित विचार केला, तर आजच्या घडीला युनायटेड नेशन्सचे जे काही कायदे आहेत, नियम, रूल्स आहेत, त्याच्यामध्ये जर का इराणनी टोल घेणं जर का बसत असेल, तर इराणला तसं करू देण्याची मुभा दिली पाहिजे, ही भूमिका घेतली गेलेली असू शकते. म्हणजे काही जण असं म्हणतात, की काही ठिकाणी ते जे रूट्स आहेत, ते रूट्स हे इराणच्या त्यांच्या ताब्यामधल्या समुद्रामध्ये येतात आणि त्याच्यासाठी त्यांना टोल आकारण्याची संधी दिली जावी. तेव्हा हे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे का? हा प्रश्न आहे. कारण आपल्या देशाच्या बंदरामधून जाणारा जो माल आहे, त्याच्यावरती टोल लावणं हे त्या देशाचा सार्वभौम अधिकार असतो. तेव्हा तो अधिकार मानणार का अमेरिका? हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा आणि कळीचा मुद्दा जो आहे तो न्यूक्लिअर मटेरियलचा आहे. आता हा जो न्यूक्लिअर मटेरियलचा मुद्दा आहे तो मी म्हणेन एक प्रकारचा कळीचा मुद्दा आहे आणि ह्याच्यावरचा जो काही समझोता असेल त्याचा डिमडिम वाजलेला तुम्हाला कदाचित ऐकू येणार नाही. कदाचित मी म्हणते, कदाचित होऊही शकेल. जर का इराण तयार झाला असेल तर प्रश्नच मिटला. पण इराण इतका सहजासहजी तयार होईल असं मला वाटत नाही. आणि इराणला तयार करण्यासाठी म्हणूनच पाकिस्तानचं प्यादं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये टाकलं गेलं असा माझा समज आहे. विचार करून बघा, म्हणजे मी कदाचित 100% चुकीची असू शकेन आणि तसं झालं तर ते मी मान्य सुद्धा करीन. पण पाकिस्तानचे जे सगळे जनरल्स आणि हे भेटतायत इराणला, त्यांनी कदाचित इराणला पटवण्याचा एक प्रयत्न केला असेल आणि तो असा, की अहो न्यूक्लिअर्स तर आमच्याकडे पण आहेत. पण आमचे न्यूक्लिअर आम्ही अमेरिकेच्या ताब्यात दिलेले आहेत, त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. कंट्रोल त्यांचा आहे, पण ते शेवटी आमचे आहेत, कारण आमच्या भूमीमध्ये राहिलेले आहेत. तर त्यांचा कंट्रोल आमचे अण्वस्त्र हे जर का सत्य आम्ही स्वीकारलं, तसं तुम्ही पण स्वीकारा. काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. मग ह्या प्रकारातून तुम्हाला पुढे जाता येईल. आणि पाकिस्ताननी अशा प्रकारे टॅक्टिकल न्यूक्स स्वतःकडे कदाचित ठेवली असतील, त्याचा ताबा अमेरिकेकडे दिला नसेल. तेव्हा तुम्हाला जर का स्वतःचं संरक्षण करायचं असेल, तर टॅक्टिकल न्यूक्स पुरेसे आहेत. तेवढं प्रकरण बाजूला काढा आणि बाकीचं सगळं अमेरिकेच्या ताब्यात देऊन टाका. आता फिजिकली ते ताब्यात येईल का नाही, त्याच्यावरती अमेरिका देखरेख ठेवेल का नाही? अमेरिका नाही तर आयएईला तो अधिकार द्यायचा का? इंटरनॅशनल बॉडीला अधिकार द्यायचा का? की तसं न करता चीन आणि रशियाच्या संयुक्त देखरेखीखाली ते ठेवायचं? हे असे सगळे मुद्दे जे आहेत त्याचा विचार होऊ शकतो. पण न्यूक्लिअर मटेरियलवरती जोपर्यंत तोडगा काही ना काहीतरी पुढे येत नाही, तोपर्यंत अमेरिका सुद्धा 2 पावलं मागे जाणार नाही. कारण ट्रम्पसाठी ते एक ट्रम्प कार्ड आहे. तेव्हा त्यांना कुठे ना कुठेतरी आपल्या जनतेला दाखवावं लागेल, बघा न्यूक्लिअर मटेरियलची मी अशी वासलात लावली इराणच्या आणि तो विनिंग पॉइंट त्यांना जर का हातात द्यायचा असेल, तर इराणला त्यासाठी आपली मानसिक तयारी करावी लागेल. ह्याच्या पुढे जाऊन पुतिन जे म्हणाले, की इराण तिथे शांती प्रस्थापित करण्यासाठी मी सर्व काही करेन. ह्याचा अर्थ असा, की ते इराणला आजपर्यंत मदत तर करत आलेले आहेत, इथून पुढे सुद्धा करतील मदत. पण 2 गोष्टी आहेत. एक इराणनी कदाचित तयारी दाखवावी
न्यूक्लिअर मटेरियल चा तिढा सोडवायला आणि होर्मुझचा तिढा सोडवायला, या दोन गोष्टींसाठी इराण तयार असेल तर त्याचं सार्वभौमत्व रशिया मानेल आणि त्याचा लढवय्या पण तर त्यांनी मान्य केलेला आहे. तेव्हा आराघची परत आले आणि ते परत पाकिस्तानात गेले, ही एकदा महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जो तोडगा पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर मटेरियलसाठी निघाला तोच कदाचित इराणला लागू करण्याची शक्यता मला दिसते आहे. अन्यथा कुठलाही देश इतका सगळे एफर्ट्स घेऊन त्यांनी जर का त्याचं समृद्ध युरेनियम बनवलं असेल तर ते इतक्या सहजासहजी ते सोडणार नाहीत. एक काळ होता जेव्हा युक्रेननी सोडली, जवळजवळ आपली सगळी अण्वस्त्र रशियाच्या ताब्यात दिलेली होती आणि त्यानंतरचं हे सगळं घडलेलं जे काय आहे रामायण ते आपण बघतो आहोत. त्यामुळे तोडगा जो आहे तो या पुतीनची दोन जी वाक्य आहेत, ती एक नदी आहे समजा आणि नदीचा हा एक किनारा तट आणि हा एक किनारा तट, ह्याच्यामधून निघणारा तोडगा आपल्या समोर येऊ शकतो. हा संघर्ष आहे तो फारसा ताणला जाणार नाही. इराणसाठी सुद्धा धोका आहे, कारण त्याच्या तेलविहिरी सुकल्या तर त्यांना पहिल्यापासून परत प्रयत्न करावे लागतील, नवी विहीर खोदावी लागेल. आजच्या घडीला त्यांना ना त्यांच्याकडे तेलाचं स्टोरेज आहे, म्हणजे जे आहे ते कमी पडतं आहे. इराणमधून तेल बाहेर नेण्याचे अन्य मार्ग जे आहेत, ते अन्य मार्ग सुद्धा फारसे विश्वसनीय नाहीत आणि 100% पैकी 10%, 20% तेल तुम्ही तसं बाहेर काढू शकता. उर्वरित नाही. पण त्याच्यातून जर का तेलविहिरी सुकल्या तर मात्र इराणला जबर आर्थिक फटका बसेल, जो त्यांना परवडणारा नाही. आणि म्हणून जर आराघची तिथे जाऊन जर का बोलणी करत असतील तर त्याचा अर्थ केवळ तोच आहे की इराण कुठेतरी तहासाठी तयार झालेला आहे. तसेच अमेरिका सुद्धा तयार झालेली आहे आणि ह्या दोघांमधला जो मार्ग आहे तो मार्ग मी म्हटल्याप्रमाणे कदाचित निघू शकतो. अर्थात दोघांनीही लवचिकता दाखवावी लागेल. ते जे ट्रम्प तिथे सांगतायत की मला 90% सोल्युशन नकोय, मला 95% नकोय, मला 100% हवंय. हा जो त्यांची जी भूमिका आहे, ती भूमिका त्यांना फार काळ ताणता येणार नाही. कारण या सगळ्याचा ताण जसा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरती पडतो आहे, तसाच तो ताण संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर पडेल. आणि जर का अमेरिका अशा प्रकारे अडेलतट्टूपणा करायला लागली, तर उर्वरित जगाला एकत्र येऊन तो प्रश्न सोडवावा लागेल. आणि होर्मुझच्या आखाताची सुटका अमेरिकनांच्या ताब्यातून करावी लागेल. ही पाळी आणि नामुष्की यायची नसेल, तर अमेरिकेला कुठेतरी तडजोड करावी लागेल. ही अवस्था आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.